सोनी पदवी घेजे ऐसे सुख वचने आहे विश्वासे अनुभव पाहे राम रसाची चवी आन रस रुचती केवी ऐसे सुख वचने आहे विश्वासे अनुभव पाहे तुका म्हणे चाखोनी सांगे तुका म्हणे चाखोनी सांगे मजा अनुभव आहे अंगे ऐसे सुख वचने आहे विश्वासे अनुभव पाहे विठ्ठला विठ्ठला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मंगल भावना मंगल सोनी पदवी घेजे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे। आज या ठिकाणी अर्थात अयोध्या नगरीमध्ये दशरथ महाराज यांच्या महालामध्ये चालू असलेला हा पंचदिनी कार्यक्रम सद्गुरु जोग महाराज या नामाने उत्तर प्रदेशामध्ये रामप्रभूच्या नगरीमध्ये उपस्थित झालेला हा जोग महाराज संस्थेचा सोहळा आणि या सोहळ्याचा अधिष्ठान जे आहे
असे आपण सर्वांची आवडीचे असणारे मोठे माऊली या कार्यक्रमाचं ते अधिष्ठान आहे। या नामानेच आपल्या संस्कृतीत बरेच विद्यार्थी काही महाराज मंडळी आहेत आणि त्याचप्रमाणे काही महिन्याचे वारकरी आहेत पंढरीनाथाचे पण आळंदीचे असे बरेच वारकरी मंडळी देखील आणि इतर देखील भक्त मंडळी भरपूर आहेत। असा सर्वांच्या केळीमध्ये झालेला कार्यक्रम आणि त्यातील त्यात दुग्ध शर्करा योग असा प्राप्त झाला की आपल्या सर्वांचे गुरुवर्य की सध्या वारकरी पंथामध्ये ज्यांचं नाव झळकत आहे असे कर्मश्रेष्ठ गुरुवर्य शांती ब्रह्म गुरुवर्य अभय बाबा देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्यामुळे आणखी आनंद त्याला वाढ झाली। आणि असा सुंदर आणि अगदी मोठा कार्यक्रम होण्यासाठी ज्यांनी आपल्याला आश्रय दिला असे या स्थानाचे अधिपती असणारे आणि गुरुवर्य विठ्ठल बाबांच्या अतिप्रेमाचे असणारे श्रीभक्तपरायण श्रीकृष्णदास बिहारीदास आपल्या महाराष्ट्रातील त्यांचं नाव वेगळं आहे आणि या ठिकाणी त्यांचं नाव वेगळं आहे, बरोबर आहे। तर त्यांच्यामुळे या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे आणि यामुळे त्यांना देखील फार मोठा आपण मान्यता दिली पाहिजे। चुकला फकीर जसा मशिदीत तसं महाराष्ट्रातील कोणता वारकरी आला की या ठिकाणी येणार जवळजवळ 100 तरी लोक आपल्या या ठिकाणी उपस्थित असतील, आणखी देखील लोक येतच आहेत। असा गोड कार्यक्रम माऊलींच्या द्वारा घडत आहे आणि त्यांना आपण सर्वांची साथ देखील आहे। माऊलींना मी आग्रह केला की तुम्हीच कीर्तन करा, आपल्या कीर्तनाची उत्सुकता सर्वांनाच आहे, पण माऊली म्हटले नाही मला उभा राहता येत नाही, तसं करता येईल पण आपली पद्धत नाही तशी कारण कीर्तन करण्याची। म्हटलं तुम्ही आजारी असल्यामुळे सगळं होऊ शकतं, तर म्हणे उद्याचं मी प्रवचन करणार असा त्यांनी मला सवाल सांगितला आणि म्हणून त्यांच्या आज्ञेने आजची सेवा करत आहे। या कामी ज्यांनी आपलं जीवन या कार्यक्रमासाठी समर्पित केलं अशा बऱ्याच व्यक्ती बऱ्याच शक्ती आहेत। त्यामध्ये आपले रवी महाराज आहेत, दिनेश महाराज आहेत, परत भूषण महाराज आहेत, रामदेव महाराज आहेत, आमचे ऋषी महाराज आहेत, सुनील महाराज आहेत, आणखी काही होते तिकडे महाराज तुम्ही धरून घ्या, आणखी तिकडे महाराज या कामी अगदी शरीर झोपून ते सेवा करत आहेत आणि आपण सगळेजण सर्वांच्या उपस्थितीने चाललेला हा कार्यक्रम अगदी गोड रूपाने चाललेला आहे आणि याची सांगता मला वाटतं उद्या होणार कार्यक्रमाची सांगता होईल। तर प्रभात चौकाल्याचे कीर्तन हे गुरुवर्यांचं आहे, असा हा गोड कार्यक्रम पंचदिनी कार्यक्रम म्हटला तरी चालेल। तेव्हा आमची ही सेवा आमची दर्शनीची सेवा माझ्याकडे प्राप्त झाली, तेव्हा ही नगरी रामप्रभूची आहे आणि म्हणून या कीर्तनावर काय माझी काही सर्विस नाही बरं का, कीर्तन नाही, पण म्हटलं जसं होईल तसं कीर्तन करतो।
सेवा लागते, सातत्य लागतं. तसं आजच्या अभंगाचं नाही, तशी भगवान सेवा करून घेतील. सद्गुरू महाराज, गुरुदेव बाबा, बोधे बाबा आधी पण तुम्ही सर्वजण जशी सेवा तुम्ही करून घेणार तशी सेवा होणार आहे. जगाचं दैवत म्हणजे राम आहे. या जगामध्ये एक काय, या जगामध्ये दोन काय, या जगामध्ये जागता कोण, या जगामध्ये झोपलेला कोण, असे 4 प्रश्न केले पहा. कौन जगत में कहे, कौन जगत में दोय, कौन जगत में जागता, कौन रहे है सोय. 4 प्रश्न केले पहा. या जगामध्ये एक कोण, या जगामध्ये दोन कोण, या जगामध्ये जागरूक कोण आणि या जगामध्ये नित्य झोपलेला कोण. तर या जगामध्ये एक म्हणजे फक्त रामच आहे. राम जगत में एक है, राम जगत में एक है, सूर्य चांद है दोय, ज्ञानी जगत में जागता, अज्ञानी रहे सोय. या विश्वामध्ये फक्त एक रामच आहे. या विश्वामध्ये जिवंत देव म्हणजे चंद्र आणि सूर्य हे दोनच आहे. सूर्य आणि चंद्र हे ज्यांचं नित्य दर्शन आपल्याला घडते. या जगामध्ये खरा जागरूक, खरा जागलेला, नेहमीच जागा अशी जी आहे ती संत महात्मे आहे. आणि या जगामध्ये नित्य झोपणारा कोण असेल तर तो जीव आहे. जीव विठ्ठला तो झोपलेला, ज्याच्याकडे ज्ञान तो जागा. आणि 2 गोष्टी सांगतात. जगामध्ये नित्य यांचं दर्शन घडतं असे 2 आहेत, चंद्र आणि सूर्य. आणि आजच्या जगामध्ये एक तत्वाने राहणारा एकच एक भगवान रामच आहे. विठ्ठला जीवनामध्ये कामाला महत्व असून जीवनामध्ये रामाला महत्व आहे. जीवनामध्ये राम असेल तर सुख, जीवनामध्ये काम असेल तर दुःख, इच्छा अपेक्षा असेल तर दुःख आहे. आशेची अंगी, इच्छेची अंगी, कृष्णेची अंगी, ज्याची कृष्णा संपली नाही, त्याची आशा संपली नाही, त्याचं जीवन सुखी आहे. त्याच्या जीवनात तर रामच जात नाही, त्याचं जीवन सुखी आहे. विठ्ठला ज्याचं जीवन सरळ तो राम आहे. ज्याचं जीवन वाकडं तो दुर्जन आहे. दुर्जन नेहमीच वाकडं चालतो. रामवृत्तीची माणसं नेहमी सरळ चालत असतात. तेव्हा या अभंगातून महाराज अनुभव सांगतात. संत हे नेहमी जगामध्ये जगाला अनुभवाचे बोल देत असतात. ते आपल्या पदार्थ काही सांगत नसतात. काहीचं मोहमे आहे असं, भक्ती असं काहीचं जीवन असतं. पण संत तसं नसतं. संताचं जीवन तसं नसतं. जे आपल्या अनुभूतीला प्राप्त झालं ते जगासमोर मांडत असतात.
आपल्याच मनामध्ये त्या गोष्टीचा अनुभव प्राप्त झाला अशा गोष्टी संत तुकाराम मांडत असतात तेव्हा आजचे आंदोलन महाराज अनुभव सांगतात की राम हे जीवन सर्व जगाला परिचित आहे आणि म्हणून गेल्या अनेक वर्षापासून राम जीवन हे बंदिस्त होते. 550 वर्ष राम हा कसा तुरुंगातच होता पण आता मात्र सर्वांच्या प्रयत्नातून मोदी साहेबांच्या प्रयत्नातून तथा जेवढे त्यांचे सहकार्य या सर्वांच्या प्रयत्नातून राम आता मोकळा झाला. हा राम तो जगाचा आराम आहे. जगाला आनंद देणारा तो राम आहे. जगाला आराम देणारा तो राम आहे. जगाला सुख देणारा तो राम आहे. आणि मग रामाला सोडू नका. रामाला सोडलं तर दुःख आहे. रामाला धरलं तर सुख आहे. सुख होण्यासाठी देवच पटला म्हणून तुकाराम महाराज बोलतात आपुला तुम्ही कर देव करुणे आणि असं सुंदर जीवनामध्ये मिळत नसतं तर ते जीवन कसं असं ते सुख आहे देवाच्या भक्तीतून मिळतं. असा देव कोण तर प्रभू रामचंद्र अशा भगवंताला सोडला. प्रभू रामचंद्र तोच पुढे चालून तोच कृष्ण झाला तोच विठ्ठल झाला. एकच आहे रामकृष्ण आहे. रामकृष्ण आहे आई म्हणजे विठ्ठल आहे. हे एकच आहे. विठ्ठल तोच कृष्ण झाला कृष्ण तोच राम आहे. या तिन्ही देवांची भक्ती केली जाते. आपल्या वारकरी पंथामध्ये अभेद तत्व आहे. असा भेद नाही. शंकरासह भगवान शंकर जरी असले आणि प्रभू रामचंद्र जरी असले पण आपण दोघांना समान मानले. जसा भगवान शंकराला तसा रामप्रभूला तसा कृष्णाला तसा पांडुरंगाला त्याच्याकडे कर्तृ शक्ती अकर्तृ शक्ती अन्यथा कर्तृ शक्ती अनंत प्रकारच्या शक्ती त्याच्याकडे विराजमान आहेत आणि त्याशिवाय नैसर्गिक आहे. असा जो जगाचा राम असलेला प्रभू रामचंद्र अशा भगवंताचं नाम घेण्याने काय होणार त्याची अनुभूती महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात येतात. राम म्हणता रामचे होई राम म्हणता रामचे होई राम
घेतलं असताना, रामाचं नाम घेतलं असताना काय होतं त्याचं दिग्दर्शन महाराज करतात. राम म्हणता काय होई जय, राम म्हणता रामची होई जय. राम म्हणता तो मनुष्य राम होतो. याचा अर्थ त्याच्या हातात धनुष्यबाण येतं का, त्याच्या डोक्यावर मुकुट येतो का, तसं त्याचा आकार नाही, पण त्याचा विचार आल्याशिवाय राहत नाही. रामाची म्हणजे रामाचे विचार आपल्या अंतःकरणामध्ये राहणे, तशी कृती जीवनामध्ये घडणे, तिलाच राम म्हणता राम होय. सरळ चालतं, आडेगडे घेणारं जीवन नसतं. या जीवनामध्ये राम विचार आहेत, ज्या जीवनामध्ये रामाची कृती आहे, त्याचं जीवन हे सर्वांना मान्य होत असतं. त्याच्या जीवनामध्ये खरं सुख असतं. याकरता महाराज आवर्जून सांगतात की राम म्हणता कोण होय जय, राम म्हणता रामची होय जय. तो राम होतो. राम या वसलेला जे आकाराने नाही, पण विचाराने, ज्ञानाने, इतर काही महत्वाच्या गोष्टी तो राम पदाला प्राप्त होतो. राम म्हणता रामाची म्हणजे राम हा सामान्य नाही की ज्याने रामाचा नाश केला, ज्याने अनेकांना दुःखी केलं, जगामध्ये अधर्म वाढवला, सर्व जगाला दुःखी केलं, अशा रामाला प्रभू रामचंद्राने ठार केलं, अधर्म नष्ट केला आणि पुन्हा खऱ्या नव्या धर्माची स्थापना केली. राम म्हणजे धर्म आहे आणि धर्म म्हणजे सुख आहे. धर्माच्या अंगाने सुख मिळतं, अधर्माच्या अंगाने दुःख मिळतं. जोपर्यंत असे नास्तिक लोक, बेकार लोक, टोकार लोक, मोकार लोक जगात आहेत, तोपर्यंत जगाला दुःख होतं. आणि म्हणून संतांची गरज आहे. संत काय मारामाऱ्या करत, त्यांचं जेव्हा शब्दाने चालतं. बाबांनो असं करा, तसं करा, एकादशी करा वगैरे वगैरे उपदेश हा शब्दाने करतात. तसा देव हा शब्दाने उपदेश करतो. तो म्हणजे टोकाटोकीच करतो. फार राग आहे की त्याला शब्दच नाही, रागच येतो देवाला शब्द. की जे भक्त लोकांना त्रास करतात, धर्म नष्ट करतात, जगाचं सुख नष्ट करतात, याकरता प्रभू अवतीर्ण होत असतो. असा जो राम अवतीर्ण झाला, अशा रामाचं नामचिंतन केल्यानंतर काय होतं, राम म्हणता रामाची होईल. तो मनुष्य रामरूप होतो, अर्थात तो साऱ्या सुखाला प्राप्त होतो. त्याच्या अंगी नेहमी धर्माचं वागण असतं, त्याच्या जीवनामध्ये नीती असते, त्याच्या जीवनामध्ये इमानदारी असते, त्याच्या जीवनामध्ये बिलकुल दुसऱ्याला दुःख देण्याची वृत्ती कधी होतच नाही. कपट असतो, कोणतंच कपट त्याच्या अंतःकरणामध्ये राहत नाही. सर्वांना तो बरोबर घेऊन चालतो. अगदी सरळ वृत्तीचं जीवन ज्याला जीवनामध्ये मिळत असते, हे कशामुळे, राम या नामाने. राम काय करत नाही, राम करी काम वेळा राम करी काम. सर्व प्रकारचं राम काम करणार आहे, पण तशी भावना ठेवून विठला विठल. जीवनामध्ये रामाला सोडू आणि रामाला धरू नका, कधी विकाराला धरू नका. विचाराला धरा, विचार धरा म्हणजे रामाला धरा, संतांना धरा, तर जीवन सुखात जाणार आहे. म्हणून रामराज्य फार महत्वाचं आहे. जसं रामराज्य होऊन गेले की त्यासारखं राज्य दुसऱ्या जगामध्ये झालंच नाही, पुढे होईल याचा भरवसा. मागे तर नाहीच नाही. त्याच्या अगोदर रामराज्य ते रामराज्य की जिथं चोरीचं नाव नाही, चोरीच नव्हती. चोरी हा शब्द रामराज्यात नव्हता. आताचा काळ संघाचे कांबळे जरी बाहेर चित्रपटी घेऊन ऐकले आपण पाहतो. असे प्रत्येक पूर्वीच्या काळामध्ये सोनं जरी पडलं रस्त्यावर तर कोणी घेतच नव्हतं, ते तसंच पडून राहायचं, ज्याला असेल त्याला म्हणून जायचं. असा काळ पूर्वीचा. रामराज्यामध्ये वेळच्या वेळेला पाऊस पडतो,
जेवढा पडायचं तेवढंच पडायचं. थंडी देखील जेवढी पडायची तेवढीच, ऊन देखील जेवढं पडायचं तेवढंच, जेणेकरून लोकांना सुख होईल असे ऋतू असायचे. कोणी प्रभू रामचंद्राच्या पुढे टुटूट करत नव्हतं. अगदी सर्व घेऊन राहायचे, नापात राहायचे, यम देखील थरपून राहायचा. हो, थरपून त्याचं आयुष्य संपल्याचे यम देखील कधी येत नव्हता. सर्व अगदी कार्यक्रम, सुंदर कार्यक्रम रामराज्यामध्ये झाला. अशा प्रभू रामचंद्राने या जगामध्ये 4-2 वर्षाचं राज्य नाही केलं, 11,000 वर्ष राज्य केलं. हे का थोडं झालं? सुखात होती, सुखात आनंदा. आणि म्हणूनच म्हटलं, झाले राम राज्य काय म्हणे आम्हाशी, झाले राम राज्य काय म्हणे आम्हाशी, धर्मे धर्मी काही बोलण्यामसे, राम वेळो वेळा आम्ही राहू, राम वेळो वेळा आम्ही राहू. ते रामराज्यामध्ये झालं तेव्हा आपली भावना आहे की सर्वांचंच चांगलं असावं, सर्व सुखी असावे, सर्वांच्या जीवनामध्ये हे आनंद, शांती, सुख या गोष्टी असाव्यात. खरंच खरं आहे, नाही तर काय जीवनाचं खरं आहे. आणि मग जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत माणसाने जीवनामध्ये देवाची भक्ती करावी, संतांची संगती करावी, आईवडिलांची, दुर्बळाची, गोमातेची सेवा करावी. कधी करतात? या रिंगणात आल्यानंतर करतात, चांगल्याची संगती केल्यानंतर करतात, थोडा मोठ्यांचा सहवास केल्यानंतर करतात, सद्ग्रंथाचं वाचन केलं तर हे सगळं लक्षात येतं. हे इतर देहामध्ये नाही कळत, कुत्र्याच्या देहामध्ये कळतं का? आणि कुत्र्याला जर खरंच कळलं असतं तर कुत्र्याने देवावर अभिषेक केला नसता, आणि कावळ्याला देव समजलाच असतं तर कावळ्याने देवाला गंध लावला नसता. म्हणून सारं करतं हे मनुष्य देहामध्ये करतं. महाराज, माणसाने ऐकण्याची सवय ठेवा, ऐकण्याची सवय ठेवा. जसं चावल्याशिवाय गिळत नाही, दिल्याशिवाय मिळत नाही, तसं ऐकल्याशिवाय कळत. ऐकण्याची सवय ठेवा, सद्ग्रंथाचं वाचन करण्याची सवय ठेवा, आणि चांगल्याचा सहवास करा, सज्जनाचा सहवास करा. सज्जनाची संगती कधी दुःख देणार नाही, अज्ञानाची संगती कधी तुम्हाला सुख देणार नाही. आपला विषय कोणता आहे? अगदी मोठा विषय म्हणजे राम म्हणता रामाची होय जास्त बुद्धी चालवण्याचं काम असत. राम म्हटल्यानंतर तो राम होतो, अर्थात राम मूर्तीला प्राप्त होतो. त्याच्या जीवनामध्ये राम विचार येतात. जसं रामाचं जीवन सरळ, रामाने फक्त रामाला ठार केलं, जे दुष्टवाला त्यांना ठार केलं. बाकी रामाचं सगळं जीवन सरळ आहे. असं हा राम, या नगरीमध्ये राम, अशा नगरीमध्ये आज आपलं कीर्तन होत आहे. आपलं मोठं भाग्य समजा. राम म्हटलं तर तो रामच होतो. पण अशी भावना असावी, असा विश्वास असावा. असा जर विश्वास असला, ऐशी सुखवचनी आहे, आणि विश्वास हे अनुभव आहे. तुम्ही विश्वास ठेवून पहा. कोणत्या गोष्टीला असं वरवर सोडायचं नाही, त्याचा अनुभव घेऊनच पाहिजे, विश्वास ठेवूनच पाहिजे. कारण वरवर जीवन नसावं, अंतरंगात जीवन गेलं पाहिजे. अंतरंगात गेल्याशिवाय देवाचं सुख मिळत नसतं, अंतरंगात गेल्याशिवाय खरा परमात्मा घडत असतो. विश्वास हे अनुभव पाहिजे. अनुभव घेऊन पहा की राम म्हटल्यानंतर तो रामच होतो. बरोबर हे ठेवू नका ही भावना. आपण देखील साधना करा, आपण देखील तशी वृत्ती बनवा. तुमचं देखील जीवन देखील तुम्हाला तुमचं सुखाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही.
विश्वास अनुभव पाहिजे ही स्थिती प्राप्त होण्यासाठी तेवढी पात्रता तेवढा अधिकार प्राप्त झाला पाहिजे तेवढं मन आपलं बनलं पाहिजे तेवढी वृत्ती आपली तयार झाली पाहिजे त्या वृत्तीतून हेवा देवा नष्ट झाला पाहिजे लोकनिंदा संपली पाहिजे तुकारपणा मुकारपणा गेला पाहिजे हे काय फुकट मिळत नाही त्याकरता साधना करावी लागते मन मोठं करावं लागतं नंतर त्या प्रभूची कृपा होते नंतर ही अवस्था त्याला मिळते हा जो रामनामाचा जो रस आहे हा संतांना प्राप्त झाला आणि असा ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त होत असेल प्राप्त झाला त्याला दुसऱ्या सरसाची अजिबात आवड राहणार नाही या गोष्टीचं चिंतन महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणातून राम रसाची याच तसा सगळ्यात अभंग अति सुंदर आहे की राम रसाची या छवी आन रस रुचिते केली ज्याला खरी रामरसाची गोडी प्राप्त झाली त्याला इतर रस अजिबात आवडणार नाही रस अनेक आहेत भक्ताचा रस माणसाने घेऊ नये त्या ब्राह्मण बाबा तुमचा रस चांगला आहे ब्राह्मण शरीर आहे पण किती मोठी भक्ती आहे सेवा आहे मग सर्वांची सेवा आहे एकाचीच नाही सर्व मन लावून ध्यान ठेवून सेवा करतात आंब्याचा रस उसाचा रस द्राक्ष रस गोरस गावरस सुरारस गावरस म्हणजे गावातील गटारीचं पाणी गावातील पूर्ण गटारीचं पाणी त्याला गावरस असं म्हटलेलं आहे माऊलीचा शब्द आहे त्याला मी काय आता गावरस असा शब्द आहे इतर रस अजिबात आवडत नसतात ही तर फालतू रस आहे तर सगळ्यात सुंदर रस अमृत म्हटलेला आहे अमृत सर्वांमध्ये गोड चांगला आहे ते काय करतं तर ते मरण निवृत्त करतं मातरी अमृत जिया परी आणि घेत घ्या मरण बाहेर मरण नष्ट करतं पण असं मिळतं का जरी मिळालं तर ते दैव असेल तर का दैव अमृताचा रेष दैव असेल तर मनवा राम नाम रस पीले मनवा राम नाम रस पीले मनवा राम नाम रस पीले तर माणसाने हा रस सेवन करावा नामाचा नामरस हा फार गोड आहे सुंदर आहे रामरस हा ती गोड आहे
फारच ज्याला प्राप्त झाला तो अन्य रसाकडे कधी जाणारच नाही. ज्याला मिष्टान्न प्राप्त झालं तो शेणात संतांना काही ज्याला राजवाडा प्राप्त झाला तो साध्या पटक्यासारख्या घरात राहील का? नाही राहणार. तसं ज्याला अगदी महत्वाचा रस मिळाला तो फालतू रसाकडे कधीच जाणार नाही. रामनामापुढे इतर रस हे कमी आहे, ते कडू आहे, तर हा रस सगळ्यामध्ये गोड आहे. हा गोड रस सगळ्या साधू संतांना प्राप्त झाला आणि मग त्यांनी तो रस जगासमोर प्रगट केला. जगाला रस तो वाटून टाकला. सेवितो हा रस वाटितो अनेका सेवितो हा रस वाटितो अनेका सेवितो हा रस वाटितो अनेका सेवितो हा रस वाटितो हरे कंटाळा करू नका, वेगळं समजू नका. अति उत्कृष्ट हा रस आहे. पण हा रस सिमट करण्याचं त्याचं साधन काय? लावणी मृदंग श्रुती ताल, लावणी मृदंग श्रुती ताल, लावणी मृदंग श्रुती ताल, लावणी मृदंग श्रुती ताल. पण याचा काय तुम्हाला अनुभव आहे काय? याचं उत्तर महाराज शेवटच्या चरणामध्ये
संकल्प वेळ संपलेला आहे. तर आता जास्त चिंता नको आहे, कारण पुढे निर्णय आहे. तेव्हा हा सगळा विचार करूनच आपण आता थोडं आवडता येऊ नका. आता फार लावण्याचं कामच राहील नाही. आता शेवटचं चालू झालं म्हणजे संत झाल्यासारखे. काय म्हणे दाखवून सांगे मी चांगलं दाखवून सांगे, रागवून सांगे नाही, दाखवून सांगे. त्याचा अनुभव मी दिला तुम्हाला, केवळ मुखाने तोंडाने सांगत नाही, तर त्याचा अनुभव मी घेतलेला आहे, तेवढं चाकलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही असं करा. राम म्हणता रामचे होईल, पदे वैसोनी पदवी होईल, ऐसे सुखवचनी आहे, कृष्णाचे अनुभव पाहे. विश्वासाने ते संपादन करा, भाव ठेवा. नुसता आव नको, जीवनामध्ये भाव महत्त्वाचा आहे, आव महत्त्वाचा नसतो. असं सर्वांच्या जीवनामध्ये घडावं. प्रत्यक्ष कृती त्या कृतीला फार महत्त्व आहे, सांगण्याला महत्त्व असून वागण्याला महत्त्व आहे. जेवढं होईल तेवढं करत राहा, मग तुम्हाला मिळत राहील. असो किंवा या क्षेत्रामध्ये अयोध्या नगरीमध्ये आणि हा चिंतनाचा योग प्राप्त झाला. खेडीमध्ये हा कार्यक्रम आणि आता संपत आहे. आणखी 2 बाकी शिल्लक आहेत. त्याचं कीर्तन माऊलीचं होणार आहे आणि परवा गुरुवारी सकाळीच कार्याची सेवा करणार आहे. असा हा कार्यक्रम बाकी थोडा शिल्लक आहे. तर आता ही सेवा संतांच्या चरणी, सगळ्या साधू संतांच्या चरणी, आमच्या सर्व गुरुजनांच्या चरणी. आता गुरुवारी भारती बाबा आहे, आता बोधे बाबा आपल्या संस्थेचं एक वैभव आहे. अशा पवित्र चरणी तथा रामचंद्राच्या चरणी, शरीर मातेच्या चरणी, या अयोध्या नगरीच्या चरणी आणि आमचे कृष्णदास महाराज यांचे गुरुदेव महाराज त्या पवित्र चरणी सेवा अर्पण करतो आणि या ठिकाणी सेवेला विराम